आणि आता शिकवार वाले जागे झाल्यात म्हणून असा देवा या वारवल्याने देवा विचार केला आणि 50 रुपयाचा दान धर्म केला देवा असं देवा अशा भक्ती मंडळाला आशीर्वाद पुण्या रीतीने द्यायचा त्या पहिल्या सध्या गाला दिला बाळासाहेब त्यांचं नाव देवा हेच रामनाथ तुकडा त्यांचं गाव पुरवण्याच्या बाळानं भक्तिमान राजानं वारवाड्याचं देवा आणि या वारवाड्यानं देवा हेच वाटला जीवाला गजगा दिल्यावर आपल्या बिनावाचा झेंडा लागावा म्हणून 50 रुपयाचा दान धर्म केला ए बाबासाहेब बापूच्या वाणी टरच्या सावरगाव तुमचं राजे ए बापू आणि विठ्ठलकांचं नाव द्यावा हेच असं द्यावा हे सावरगाव त्यांचं गाव द्यावा जवानाच्या बाळानं हाऊस मुठी राजाला द्यावा उपड्याचा भाचा वेळ आमचं दाजी आनंद वाटला जीवाला द्यावा ह्या देवा कारण का ती मी म्हणते होता आम्ही रामायणात खाऊ म्हणते तिकडे आमचं जोडीदार आहे रामायणातलं म्हणून आज देवा 100 रुपयाचा दान धर्म केला चव्हाणाच्या बाळाला आशीर्वाद पुण्या रीतीने द्यायचा त्या पहिल्या संध्याला वेदांतानी विनायकांचं नाव द्यावा हिरच असं देवा रामनाथ तुकडा त्यांचं गाव श्रीकांतच्या लेकानं आणि असं देवा शेंडग्याच्या बाळाने रघुनाथच्या नाताने द्यावा भाऊ भाऊ मिळून दोन नाव सांगून द्यावा 500ची नोट म्हणून 201 रुपयाचा दान धर्म केला द्यावा अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद विलास त्यांचं नाव द्यावा कराच्या ढाणार सातारा जिल्ह्यातला भगत देवा चांदकराच्या बाळानं नवीन देव झाला देवा मला वाटतं इथला भाषा काय की आणि असं देवा नवनाथ शेंडग्याच्या नातानं हाऊस मुठी राजाला गजगा दिलून 100 रुपयाचा दान धर्म केला अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद द्यायचा म्हणून असा भक्तिमान राजाला त्या पहिल्या संध्यावर या जागेचा महिमान गोकुळा
खंडेरायाच्या रूपाने अवतार घेतलेला देवा म्हणून तर मला जेव्हा शंकराने धरला अवतार देवा आणि दिगंबराच्या जिल्हावाण्याच्या फुटी माझा त्रास मला त्या ठिकाणी प्रतिपाळ होणार आणि असं जेव्हा भागवचन झाले आणि दोघांनी आणि बदल देवाचं आणि असं पार्वतीचं भागवचन झालं मला जंगलाने अवतार धरला त्या नवगणाच्या जिजुरीला आणि असं जिजुरी सोडून दिली देवा नवगणाची आणि पाणी दिगंबरला गेले देवा आणि प्रधानाचं देवावरून संगीला घेतलं आणि निघून देवा स्वारी झाली आणि निघूनया झाले मार्गाला लागले गळ्यामध्ये सुट्टी आणि असं जेव्हा त्यावेळेला विचार केला त्या पहिल्या सुखी अवघाला देवा आणि माणसाराणीचा देवा बंदर चाललेला आहे सारी पाटाच्या डावाला आणि म्हाताऱ्या रूपामध्ये खणाला गेला देवा नवखंडातला राजा आल्याचा देवा म्हाताऱ्याचं रूप धारण केलं माझ्या या खंडेरायानं आणि खंडेराया निघून झाला देवा नवे देवा अटक झाला
हे लक्ष द्यावं विना भक्ताच्या नावावर धनाजी त्यांचं नाव आणि हेच रामनाथ तुकडा त्यांचं गाव सुभाषरावच्या लेखाला नायकवाडीच्या बाळानं नसल कुणाला माहिती मुलीच्या नायकवाडीचा नातवाय द्यावा हौस मुठी राजाला देवा या नगरीमध्ये वाटला जीवाला आपल्या आजोबापासून चालत आलेली सेवा आपल्याला अशी घडावी पिढ्यान पिढी माणसात नायकवाडीच्या बाळाला हौस मुठी राजाला या जसगाची 200 रुपयाचा धर्म केला हे रोहित त्यांचं नाव द्यावा उपड्या त्यांचं गाव नायकवाडीच्या बाळाला भक्तिमान राजाला शिवाजीरावच्या लेकाला नायकवाडीच्या बाळाला नसल कुणाला माहिती सुभाष नायकवाडीच्या लाडक्या नाताला नसल कुणाला माहिती नायकवाडीचं परतून द्यावा विजय त्यांचं नाव उपड्या त्यांचं गाव संभाजीरावच्या लेकाला सुभाष नायकवाडीच्या नाताला आणि मुरलीधर नायकवाडीच्या परतुनाला हौस मुठी राजाला ते त्यांचं नाव द्यावा हे तुंबड्या त्यांचं गाव धनाजीच्या लेकाला नायकवाडी धनाजीच्या लेकीनं नायकवाडीच्या बाळाला देवा हौस मुठी राजाला आणि अशा भक्तिमान राजाने गजगजी लिहून द्यावा विचार केला पहिला देवघराला देवा आणि देवा खरंच या मुरलीधर नायकवाड्याचं भाग्य त्वराय देवा कारण का खंडेरायाची मल्हारी देवाची सेवा आणि रामेश्वराची सेवा देवा आपला लाडका लेक देवा सुभाष भाऊ रामेश्वराची सेवा खंडेरायाची सेवा खंडेरायाचा भक्त आहे हौस मुठी राजाला नायकवाड्याच्या बळाने द्यावा अशा गजगाजीला येऊन भक्तिमान राजाला आशीर्वाद पुण्यारी पिना देवीचा त्या पहिल्या देवघराला देवा दावऱ्या खंडेरायाला या पावरा नंदरा म्हणून त्या वेळेला त्या ठिकाणी प्रधान लागला देवाला बोलायला आणि देवाने असं पणावर काय केलं देवा हिगडी प्रधान बोलतो देवा आता पास का हो एवढा लोकांचा राजा आला तर आपला मेळ इथं लागणार नाही देवा काय सांगायचं तुला कोणता आपला मुली देणार आहे म्हणून विचार केला भंडारी हाताला घेतली देवा आणि खडगा हाताला घेतला ढाल तलवार आणि अशी सोन्याची पगडी माझ्या खंडेरायाने घातली आणि आता देवा याचा निघून देवा एवढा निघून
चंद्रबाबूच्या मागायचे एवढा सगळा गाडा बनायचा काम त्या पांडुरंगाने केला देवा सगळ्यांनी जमून यायचं जमून त्या खंडेरायाची देवा सेवा करायच्या कारण का मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायला का अडचण
या सर्व वारवाल्यांनी मिळून त्या ठिकाणी खंडेरायाची अखंड सेवा चालू आहे देवा. नंद वाटला जीवाला या शेणग्याच्या बाळानं गजगादीला येऊन द्यावा. 100 रुपयाचा दान धर्म केला. अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद पुण्यारे किनाऱ्याचा पहिल्या संध्या अवघडा द्यावा. म्हणा द्यावा तुझ्या दास नारळ घ्यायचं श्रीफळ घ्यायचं कोण राहिला असेल तर इथं मंदिराच्या समोर खंडोबाच्या समोर यावं आणि आपला श्रीफळ महाराजा घेऊन जावं जे काय ठरलेलं आहे ते. आणि आता या खंडेरायाची यात्रा अशीच आनंदात पार पडलेल्या 2 दिवसाचा जागरा सर्वांनी जमून त्या ठिकाणी असंच या खंडेरायाची सेवा करायची आणि आपल्या त्या ठिकाणी खंडेरायाचा आशीर्वाद घ्यायचा सालाच्या काटाला आणि हे लक्ष द्यावं भक्ताच्या नावाला. हे सूरज आणि धीरज त्यांचं नाव आहे. हेच रामनाथ तुकडे त्यांचे गाव. पांडुरंगाच्या लेखाने नवनाथ शेणग्याच्या नाताने संजय आणि विजय त्यांचं नाव. हेच रामनाथ तुकडे त्यांचे गाव. आणि असं देवा दशरथरावच्या लेखाने शेणग्याच्या बाळाने. कारण का मी नेहमी सांगत असतो ज्या घरात जावाचा भावाचा खळखळून हसण्याचा आवाज येईल का त्याच्यासारखं भाग्यवंत त्या ठिकाणी सुखी कुटुंब या जगाच्या पाठीवर दुसरं नसतं. तेव्हा असंच जावाने असंच भावाने पुढं 14 चुलत भावाने मी असंच आनंदानं गुन्ह्या गोविंदानं नांदावं आणि नवनाथ तात्याचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहावा एवढंच खंडेरायाच्या चरणी विनंती द्यावा. चौघामध्ये मिळून द्यावा 500 रुपयाचा दान धर्म केला देवा. अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद गुन्ह्या रीतीने द्यायचा देवा. माझ्या
करा बंद